आवडीची एक मोठी बातमी आता समोर येते। राजकीय वर्तुळातून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसे आता मैदानात उतरणार आहे। तर कोकण विभाग पदवीधर जागेसाठी मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची अपडेट। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसे सुद्धा मैदानात उतरल्याचं दिसतंय? नक्कीच लोकसभेच्या रणधुमाळी संपत नाही तोपर्यंत आता विधान परिषदेसाठीची तयारी आहे ती सुरू झालेली आहे। आणि यासाठी राज्यातील जे 4 प्रमुख पक्ष होते, यामध्ये काँग्रेस असेल, भाजप असेल, ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी हे सर्व होते। आता त्यात मनसे देखील मैदानात उतरलेले आहे आणि मनसेने देखील आता त्यांचा उमेदवार आहे तो कोकण विभाग पदवीधर जागेसाठी जाहीर केलेला आहे। अभिजित पानसे यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी उमेदवारी आहे ते मनसेकडून जाहीर करण्यात आले। त्यामुळे आता या जागेवर जे मनसेच्या उमेदवारांना महायुती पाठिंबा देणार का हे पाहावं लागेल, कारण राज ठाकरे यांनी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा हा महायुतीला दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी आता या जागेसाठी महायुती मनसेला पाठिंबा देऊन मनसेचा एक उमेदवार आमदार विधान परिषदेत पाठवण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता या बिनशर्त पाठिंबा जो राज ठाकरे यांनी जाहीर केला होता, त्यानंतर नेमकं त्या पडद्यामागे काय चर्चा झाली होती, या सगळ्याच आता जी चर्चा आहे ती आता पुन्हा एकदा सुरू होईल। या मागचं बिनशर्त पाठिंबा मागचं नेमकं काय गणित होतं हे सगळं आता येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। त्यामुळे आता याला बिनशर्त पाठिंबा महायुती देणार का हे देखील पाहावं लागेल। नक्कीच, धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकीमध्ये आता मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे।